हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता 12 वाजत आले. चांगले गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून होत आलंय. आणि आज आम्ही जातोय मिसळ खायला एका नवीन याच्यावरती, मिसळ पॉइंटवरती. आणि तो माझ्या मते बऱ्याच लोकांना अजून माहित नाही, केळीपर्ण म्हणून. आणि ते कुठे माहिती का, आम्ही जिथं राहतो ना, म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये, तिथून पण एक, आम्ही 3ऱ्या फ्लोअरला राहतो ना, 5व्या किंवा 6व्या फ्लोअरला जर गेलं ना, तर ते दिसतं एवढ्या जवळ, म्हणजे फक्त 100-150 मीटरच्या अंतरावर आहे. थांबा, मी तुम्हाला थोडंफार दाखवते, जेवढं दिसेल तेवढं. ते तर काही दिसणार नाही, पण मी सांगते तुम्हाला. हे जे आहे ना, हे झाडं वगैरे दिसतंय व्यवस्थित वगैरे जे आहे ना, त्याच्या साईडला एक छोटासा नाला आहे. त्या नाल्याच्या बाजूला थोडी शेती आहे, आणि तिथंच ती केळीची बाग वगैरे आहे, आणि तिथंच ते केळी पण नाही. तिथं हे काय आम्हाला माहित नव्हतं. जेव्हा आम्ही ती रील बघितली, सौरभ बिरारी जो आहे ना, तो फूड ब्लॉगर, तो टाकतो हे सगळं. तर आम्ही जेव्हा त्याची रील बघितली ना, तेव्हा आम्हाला कळलं का अरे, हे तर आपल्या घराजवळच आहे. आणि मग नंतर आम्ही लोकेशन बी बघितलं, मग कन्फर्म झालं का हा, हे तेच आहे बरं का. आता बऱ्याच दिवसानंतर प्लॅन केला आम्ही, कारण नाशिकमध्ये आल्या तर आम्ही खूप फिरलो होतो. बापरे, जे नाही ते मिसळ पॉईंट ट्राय केले. फक्त एक साधना मिसळ राहून जायला, तिथं पण मानवल्याला आवडत नाही म्हणून ते राहिले नाही. तर आम्ही बऱ्याच ठिकाणची मिसळ ट्राय केली. आणि आता बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर आम्ही तिकडे चाललोय. बघू आता मिसळ कशी राहील सांगता नाही येणार, पण बरंच एक्सप्लोअर करण्यासारखं आहे तिकडे. माझ्या मते मुलांना पण खेळण्यासाठी आहे चांगलं. तसं मी दाखवते तुम्हाला, जेवढं मला शूट करता येईल तेवढं लॉंग व्हिडिओमध्ये, किंवा मग इन्स्टा रीलला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला. तर आता नेमकी समू झोपी गेलाय. समूची आंघोळ घातली, तसंच झोपी गेला. त्याला अजून कपडे घालायचे. आणि आम्ही थोडाफार नाश्ता करला होता. केळं आणलेली होती, केळं खाली, थोडंसं दूध पिलं. त्याच्यामुळं एवढी पण भूक नाही आहे, कारण थोडंसं लेट झालं ना, भूक लागलं होतं म्हणून खाऊन घेतलं. आता बघू तिथे गेल्यावर किती खायला. चव मेन आहे, चव जर चांगली असली ना, मग मी तर खाईलच खाईल. चला, मी तुम्हाला दाखवते नंतर, तिथे गेल्यानंतर दाखवते. एवढं घराजवळ, एवढा भारी व्ह्यू. अरे बापरे, केळीच्या झाडा पायी उभं राहून फोटो काढून घ्यावं लागतील आपल्याला. इकडं नारळाचे झाडं बिड आहे ना, मस्त आहे. समू इकडे पाकवा वसूल होतील ना. फेक फेक. स्वतः गेले थाटा आणायला. बनवले बी तुम्हीच? वावो, म्हणजे सर्व्हिस एवढी चांगली नाही देते सध्याच्या याच्यात तरी. अजून नवीन आहे ना. हा, अंदाज चुकलाय का? अच्छा, दोनच आहे, अजून एक आणायची बाकी. आवाज आहे म्हणा रसान. आमचे माणसं स्वतः जाऊन ताट घेऊन आले, स्वतःच भरलं त्यांनी. मिसळ पाव, सर्व्हिस पाहिजे तशी देईना ते. अजून पण पापड ताव मारून रस्ता घेऊन राहिला तो. हा माणूस पाहिजे कोणाला कामासाठी हॉटेलमध्ये. चांगले पाय भाजले ना, दाखव काही. पण मग तो चटका कसा बसेल राहतो. मिसळ वगैरे खाऊन डायरेक्ट घरी आलो. मस्त सोनल डेअरी मधून कुल्फी आणली. आणि तिथं काही मला नंतर शूट करायला टाइम भेटला नाही, मग डायरेक्ट घरी आल्यानंतर समोरचं शूट केलं. हॅलो, तर जाऊन आलो आम्ही मिसळ खायला. आणि मी जे तुम्हाला दाखवलं होतं ना, की ते त्या साईडला असेल, ते त्या साईडला नव्हतं. मला तसं वाटलं होतं. तर इथे म्हणजे आमच्या एवढं जवळ आहे ना, आमच्या शेजारच्या बिल्डिंगच्या पाठीमागे एक छोटासा नाला आहे. ते नाला बी नाही आहे, नाला थोडासा साईडलाच राहतो माझ्या मते. बिल्डिंगच्या पाठीमागं अजून 1-2 बिल्डिंग आहे, आणि त्याच्याच पाठीमागे एक रोड आहे. आणि तिथंच तो पॉईंट झाला आहे, केळीपर्ण म्हणून नाव आहे त्याचं. आणि छान होतं, म्हणजे एवढी टेस्ट पण लई काहीच माही नव्हती, ठीकठाक होती. पण ॲम्बियन्स छान आहे, म्हणजे फोटो वगैरे जर तुम्हाला काढायचे असेल तर मस्त ॲम्बियन्स आहे. जसं तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये, केळी वगैरे आहे आजूबाजूला. आणि पोरांना पण खेळायला आहे तिथं, गाड्या वगैरे आहे. आम्हाला पण समोर बसायचं होतं, पण त्या गाड्यांच्या बॅटरीच उतरल्या होत्या, त्याच्यामुळे आम्हाला बसवता आलं नाही. आणि आमच्यापासून तर म्हणजे एवढं जवळ आहे ना,
म्हणजे 5-1 मिनिटात पोहोचू शकतो. आम्ही पायी पायी गेलो तर गाडीवर तर काय 1-1.5 मिनिटातच पोहोचू. अजिबातच लांब नाही, एवढं 100-150 मीटर अंतर आहे फक्त. तर मस्त आहे. म्हणजे मिसळ खायला तर नाही जाणार मी जास्त करून, कारण ठीकठाक होती टेस्ट. आणि मिसळ काय सारखं सारखं कोणच खाणार आहे. पण मग ॲम्बियन्स छान आहे तिथला, हिरवळ वगैरे मस्त आहे. मला हिरवळ लय आवडती. फोटो वगैरे काढायला बाकी काही नाही. तुम्हाला जर कधी वाटलं तर या माऊली लॉन्स जवळ आहे DGP नगरमध्ये. ठीक आहे, आता बऱ्याच आपण मिसळ ट्राय केलं तर ती पण ट्राय करायला काही हरकत नाही नव्हती. तुम्ही पण करा. आता आमचे साहेब आणि समूह मस्तपैकी झोपले, पण मला व्हिडिओचं काम होतं एडिटिंगचं, त्याच्यामुळे मला काही झोपता आलं नाही. आणि आता भूक पण लागली आहे, तर मी मस्त चहा करते, कारण साहेब आमचे झोपी गेले. कॅमेरा काय झालं का? अरे, कारण साहेब आमचे झोपी गेले आणि ते असल्यावरती, जागे असल्यावरती काही मला चहा वगैरे बनवून देत नाही. प्यायचा तर काही विषयच नाही. एकदा तर तुम्हाला माहिती आहे का, मी चहा ठेवला होता आणि त्यांनी उकळताना पाहिला आणि असं पहिल्यांदा घडलं. याच्या आधी ते मला फक्त सांगायचे नको पिऊ असं, काही रिॲक्शन घेत नव्हते त्याच्यावर. पण त्यावेळेस ना त्यांनी तो उकळता चहा घेत धरला आणि बेसिनमध्ये नेऊन वाचला. त्याच्यानंतर मग मी घाबरायला लागले. मग मी जास्त रिस्क घेत नाही, कारण ते बी आपल्यासाठीच सांगा. त्याच्या नाहीच चांगलं राहत, पण आपला जर सुटतच नाही तर काय करावं. आणि आता बरेच दिवस झाले नाही एवढं मी पेत, पण आज लई कंटाळा आला आहे ना, अजून मला खूप काम आहे. त्याच्यामुळे म्हटलं जरा चहा घेऊ, म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल. आणि मग बघते, अजून काही तसं नाही आज शेअर करायला, पण जर वाटलं कुठं जर गेलो तर मग दाखवते मी तुम्हाला तसं. हॅलो. तर आता डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवून राहिले, कारण काल काय मला शूट करायला जमलं नाही. कारण मला आमच्या मैत्रिणीची इथं जायचं होतं आणि मैत्रिणीच्या इथे गेल्यानंतर पण मला असं वाटलं होतं की थोडंफार शूट करावं, पण तिचं लहान बाळ आहे आणि मग ते लहान बाळ असताना शूट करायला नाही होत, कारण समोरसारखं तिथून गरके देत राहतो. मग लहान पोराच्या अंगावर पाय पडला, हातापायावर पाय पडला तर टेन्शन येतं आपल्याला. त्याच्यामुळे मग मी काही ते शूट केलं नाही आणि मग काही नंतर माझी इच्छाच नाही राहिली. आणि असं काही स्पेशल नव्हतं शूट करायला. मग म्हटलं जाऊ दे, आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट करू. दुसऱ्या दिवशी पण काही शूट करण्यासारखं नव्हतं. आता समूह झोपेले आणि आता मी दुसरा एक व्हिडिओ शूट करू राहिले, जो ह्या व्हिडिओनंतर मी अपलोड करेल यूट्यूबवरती. तो तुम्ही नक्की बघा. बाकी जसं की तुम्ही मिसळचं बघितलं, मिसळ खरंच छान होती. तुम्ही ट्राय करा. म्हणजे लई छान नाही, पण ठीकठाक होती. आवडल अशी तर होतीच. आणि नंतरची आम्ही कुल्फी खाल्ली, त्याच्याबद्दल मी काही जास्त तुम्हाला सांगितलं नाही किंवा दाखवलं नाही. ती कुल्फी सोनल डेअरीमधली आहे. कशाचा तरी आवाज आला होता, काहीतरी पडलं वाटतं. हां, काय सांगत होते तुम्हाला कुल्फीचं. कुल्फी खरंच लय मस्त आहे, सोनल डेअरीमधली आहे, जे की DGP नगरचं सोनल डेअरी. आता ह्या एरियातले जे लोक असेल त्यांना माहीत असेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बाकी आता भेटते पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.